नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण पुस्तकातील मराठी वर्णमाला, वचन, लिंग, विभक्ती, शब्दांच्या जाती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी यांवर आधारित 40 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, पंक्ती प्रपंच या शब्दास समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर पंक्ती प्रपंच या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पक्षपातीपणा। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे। आता याचा थोडक्यात अर्थ बघा। पंक्ती प्रपंच म्हणजे एकाच पंक्तीत किंवा एकाच रांगेत जेवायला बसलेल्या लोकांपैकी काहींना चांगले पदार्थ तर काहींना वाईट पदार्थ वाढणे, म्हणजेच काय तर पक्षपातीपणा वर्तन असणे। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा। ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? तर ओ हा संयुक्त स्वर अ आणि उ या दोन स्वरांनी बनलेला आहे। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। आता संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन भिन्न स्वर एकत्र येऊन तयार होणारा स्वर म्हणजेच काय तर संयुक्त स्वर होय। आता या ठिकाणी काही संयुक्त स्वर आपण घेतलेले आहेत बघा। ओ हा संयुक्त स्वर अ आणि या दोन उ पैकी कोणतंही उ घेतलं तर ओ हा संयुक्त स्वर तयार होतो। ए हा संयुक्त स्वर अ आणि या दोन्ही ई पैकी कोणतंही ए घेतलं तर ए हा संयुक्त स्वर तयार होतो। ऐ हा संयुक्त स्वर तयार होण्यासाठी आ आणि या दोन्ही ई पैकी कोणतंही ई घ्यावं। त्याच्यानंतर औ हा संयुक्त स्वर तयार होण्यासाठी आ आणि या दोन्ही ऊ पैकी कोणतंही ऊ घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे संयुक्त स्वर तयार होतात। त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। दशरथाने कैकेयीला 2 वर दिले। या ठिकाणी वर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, तर ते काय आहे हे सांगायचं आहे। तर या ठिकाणी वर हा शब्द वाक्यामध्ये नाम आहे। ऑप्शन ए बरोबर आहे। या वाक्यामध्ये वर या शब्दाचा अर्थ आशीर्वाद किंवा वचन या अर्थाने आला आहे। त्यामुळे जे एक वस्तू किंवा भाव दर्शवताना आपल्याला वाक्यामध्ये दिसत आहे, त्यामुळे ते नाम आहे। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर वृश्चिकचा समानार्थी आहे विंचू। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। दिवाळीत पंत्या लावतात। या ठिकाणी पंत्या या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, तर त्याचं नामाचं वचन ओळखायचं आहे। तर पंत्याचं वचन काय आहे? बहुवचन आहे ते। ऑप्शन सी बरोबर आहे। पंत्या हे बहुवचन आहे किंवा अनेक वचन आपण त्याला म्हणू, आणि पंक्ती हे काय येणार आहे? एकवचन येणार आहे। पंक्ती एकवचन आणि पंत्या बहुवचन किंवा अनेक वचन। ऑप्शन सी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तो निवडायचा आहे। तर या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे ऑप्शन ए, ऐ बरोबर आ प्लस ई हे काय आहे? चुकीचं आहे। बाकीचे पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत। तर या ठिकाणी संयुक्त स्वर हे कसे असतात तर दीर्घ उच्चाराचे असतात। ऐ हा संयुक्त स्वर तयार होण्यासाठी अ आणि या दोन्ही ई पैकी कोणतंही ए घ्यावं। त्याच्यानंतर ऐ हा संयुक्त स्वर तयार होण्यासाठी आ आणि या दोन्ही ई पैकी कोणतंही ई घ्यायचं आहे। ओ हा संयुक्त स्वर तयार होण्यासाठी अ आणि या दोन्ही ऊ पैकी कोणतंही ऊ चालेल। त्याच्यानंतर औ हा संयुक्त स्वर तयार होण्यासाठी आ आणि या दोन्ही ऊ पैकी कोणतंही ऊ घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये जे आहे तर ते चुकीचं आहे। आच्या ठिकाणी अ पाहिजे होतं। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7। खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात? तर या ठिकाणी द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय हे सारखे असतात। तर त्या दोन्हीचे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते काय असतात? स ला नाते। एक वचनमध्ये देखील स ला नाते आणि अनेक वचनमध्ये देखील स ला नाते असे सारखेच असतात। कोणकोणत्या विभक्तीचे तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय हे सारखे असतात। जरी प्रत्यय त्यांचे सारखे असले तरी त्यांचा कारकार्थ म्हणजे वाक्यातील त्यांचं कार्य हे वेगवेगळं असतं। द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे? कर्म आणि चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 8। आमच्या वर्गात बरेच नारद आहेत। नारद या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, ते तरी वाक्यामध्ये काय आहे ते सांगायचं आहे। तर या ठिकाणी नारद हा शब्द सामान्य नाम म्हणून आलेला आहे। ऑप्शन बी बरोबर आहे। तर नारद हे मुळात एक विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे, त्यामुळे ते काय होतं? विशेष नाम देखील येतं। पण या ठिकाणी या वाक्यामध्ये विशेष नामाचा वापर एखाद्या विशिष्ट गुणधर्माच्या म्हणजे व्यक्तीचा बोध करण्यासाठी
दिलेलं आहे, त्यामुळे ते काय होणार आहे, सामान्य नाम ठरणार आहे. तर इथे नारद म्हणजे भांडण लावणारा किंवा वार्ताहर अशा प्रकारे त्याचा अर्थ घेतलेला आहे, त्यामुळे ते सामान्य नाम येणार आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वसुंधरा. ऑप्शन ए बरोबर आहे. बाकी आणखीन काही पृथ्वी या शब्दाचे समानार्थी आहे, ते म्हणजे धरती आणि धरणी. त्याच्यानंतर पृथक म्हणजे काय, तर वेगळे. वृत्त म्हणजे वर्तुळ किंवा बातमी आणि आकाशमध्ये गगन किंवा आभाळ अशा प्रकारे यांचे हे अर्थ आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. जुने ते सोने या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर जुने ते सोने या म्हणीचा अर्थ आहे जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. श श स या वर्णांना काय म्हणतात? तर या वर्णांना उष्मे असं म्हणतात. ऑप्शन ए बरोबर आहे. उष्मे किंवा त्यांना आपण घर्षक असं देखील म्हणतो. ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेच्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना आपण उष्मे किंवा घर्षक म्हणतो. मराठी व्याकरणानुसार श श आणि स हे काय आहेत? 3 उष्मे आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. नामाच्या प्रकारातील डॅश डॅश नामाचे अनेकवचन होते. तर नामाच्या प्रकारातील सामान्य नामाचे अनेकवचन होते. विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम यांचे अनेकवचन होत नाही, तर सामान्य नामाचं अनेकवचन होतं. सामान्य नाम हे काय असतं? तर जातीवाचक असतं. आता सामान्य नामाचे अनेकवचन होते. उदाहरणार्थ मुला, मुलगा, मुले, घर, घरे अशा प्रकारे त्याचं अनेकवचन होतं. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, त्यामुळे त्याचं सामान्यतः अनेकवचन होत नाही. भाववाचक नाम हे गुण किंवा स्थिती दर्शवते, त्याचं देखील अनेकवचन होत नाही. आणि धातुसाधित नाम हे धातूंपासून बनलेले असतं, याचं देखील अनेकवचन होत नाही, तर फक्त सामान्य नामाचं अनेकवचन होतं. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर रत्नाकर शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए समुद्र. ऑप्शन ए बरोबर आहे. रत्नाकरच्या समानार्थी अजून काय काय बघा, समुद्र, सागर, जलदी, वारिधी आणि सिंधू हे देखील त्याच्या समानार्थी आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. पुढील शब्दातील दासी या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधायचा आहे. तर दासीच्या अनेकवचनी दासीच येतं. ऑप्शन सी बरोबर आहे. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार काही इकारांत स्त्रीलिंगी नामाचे उदाहरणार्थ दासी, दृष्टी, पक्षी यांचं काय होतं? अनेकवचन हे एकवचनासारखंच राहतं, त्यात बदल होत नाही. या म्हणून दासीचं अनेकवचन दासीच राहणार आणि दृष्टी, पक्षी यांचं देखील अनेकवचन तेच राहणार आहे, यामध्ये बदल होत नाही. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती असते? तर वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती काय असते? सप्तमी. ऑप्शन बी बरोबर आहे. सप्तमी असते. सप्तमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ अधिकरण म्हणजे स्थान किंवा वेळ हा असतो. या विभक्तीचे प्रत्यय बघा त, इ, आ हे काय आहेत? या विभक्तीचे प्रत्यय म्हणजे एकवचन आणि अनेकवचनमध्ये देखील त, इ, आ हेच येतं. जे क्रियेचे ठिकाण उदाहरणार्थ घरात, शाळेत किंवा वेळ उदाहरणार्थ सकाळी, दुपारी हे दर्शवत असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी घे बघा वाक्य, दररोज सकाळी मी शाळेत जातो. या ठिकाणी सकाळी ही काय आहे? वेळ आहे आणि शाळेत काय आहे? स्थान आहे. अशा प्रकारे सप्तमी विभक्तीचा जो कारकार्थ आहे तर तो काय करत असतो? स्थान किंवा वेळ दर्शवत असतो. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पुढील म्हण पूर्ण करायचे आहे. म्हण आहे पदरी पडले झोंड आणि याच्या पुढची म्हण आहे हसून केले गोड. ऑप्शन ए बरोबर आहे. पदरी पडले झोंड, हसून केले गोड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे ऑप्शन 3 अमृत, सुधा, पियुष, रस आणि चिरंजीवी हे काय आहेत? चुकीची जोडी आहे. तर या ठिकाणी बघा सुधा, पियुष, रस हे काय आहे? अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पण चिरंजीवी हे काय आहे? चिरंजीवी म्हणजेच दीर्घायुष्य असलेला किंवा अमर. उदाहरणार्थ हनुमान, अश्वत्थामा असा त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी हा शब्द चुकीचा असल्यामुळे हे 3 बरोबर आहेत, पण हा शब्द यामध्ये बसत नसल्यामुळे ऑप्शन 3 आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर भोळाचं भाववाचक नाम येतं भोळेपणा. ऑप्शन सी बरोबर आहे. भोळा
या विशेषणाला पणा हा प्रत्यय लागून काय झालेला आहे, भोळेपणा हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. हे नाम व्यक्तीतील भोळेपणा हा गुणधर्म दाखवतं आणि भोळसट किंवा भोळसर हे काय आहेत गुणविशेषण आहे आणि भोळी हे भोळा या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख डॅश डॅश खालीलपैकी योग्य वाक्यप्रचाराची निवड करायची या ठिकाणी. तर आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख यांनी दात ओठ खाल्ले. ऑप्शन सी बरोबर आहे, दात ओठ खाणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. जळू या शब्दाचे अनेकवचनी शब्द शोधायचा आहे. तर जळूच्या अनेकवचनी येतं जळवा. ऑप्शन सी बरोबर आहे. मराठी व्याकरण नियमानुसार उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना वाकारांत होतं. जसं की जळू हे एकवचन आहे तर त्याचं अनेकवचन होणार आहे जळवा, वाकारांत झालेलं आहे ते. अशाच प्रकारे पिसू, पिसवा, उवा. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 21. मग या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखायचा. तर मगच्या समानार्थी आहे नंतर. मग म्हणजे त्यानंतर, उपरांत किंवा मागाहून. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधायचा आहे. याचा अर्थ आहे चिंताग्रस्त होणे. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर श्रीमंताला याला अधोरेखित केलेलं आहे तर याची जात आहे नाम. ऑप्शन ए बरोबर आहे. श्रीमंत हे मुळात काय आहे, विशेषण आहे. पण जेव्हा त्याचा वापर श्रीमंत व्यक्ती किंवा श्रीमंताला असा समूह किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी केला जातो तेव्हा ते नाम म्हणून कार्य करते. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे नाम. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे. तर तो आहे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार हे व्यर्थ जातात. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर क्रियापद कोणतं आहे, थांबावा. तर या कोणत्या प्रकारचा आहे, विद्यार्थ. ऑप्शन ए बरोबर आहे. आता विद्यार्थी म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा म्हणजेच आकांक्षा यांचा बोध होतो या क्रियापदाला विद्यार्थी किंवा विद्यार्थी असे म्हणतात. या वाक्यात पाऊस थांबण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे ते विद्यार्थी याचं वाक्य येणार आहे आता पाऊस थांबावा आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ कोणता आहे. तर तो आहे मनातील हेतू व बोलून दाखवलेला विचार यामध्ये काय असणं, फरक असणं. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. हाक हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे. तर हाक हा कारकार्थ संबोधन या विभक्तीचा आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. मराठी व्याकरणात जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो म्हणजे संबोधन करतो तेव्हा तो संबोधन कारकार्थ मानला जातो. संबोधन विभक्तीच्या अनेकवचनात नो म्हणजे मुलांनो हा प्रत्यय लागतो. तर एकवचनात प्रत्यय नसतो परंतु हाक मारण्याचा बोध होत असतो त्यातून. हाक हा विभक्तीचा काय आहे, 8वा प्रकार मानला जातो. तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पुढील शब्दाचे अनेक वचन सांगायचं आहे. सासू या शब्दाचं अनेक वचन येणार आहे सासवा. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. तू तिथे असशील तर मी थोडा वेळ थांबेन. तू तिथे असशील तरच मी थोडा वेळ थांबेन. हे कोणतं वाक्य आहे. तर हे संकेतार्थ वाक्य आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. या वाक्यामध्ये तू तिथे असशील या ठिकाणी काय आपल्याला दिसून येतं, अट किंवा संकेत असलेला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर मी थोडा वेळ थांबेन हा काय आहे, तर त्या पहिल्या वाक्याचा हा परिणाम अवलंबून म्हणजे परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पहिलं वाक्य काय आहे, अट किंवा संकेत आहे आणि दुसऱ्या वाक्यात काय आहे, परिणाम दिसून येतो आपल्याला. तर वाक्यातील तर हा शब्दावरून काय होतं, अटीचा किंवा संकेताचा बोध आपल्याला या ठिकाणी असलेला पाहायला भेटतो. त्यामुळे ते वाक्य येणार आहे संकेतार्थ. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. आम्ही हात धरला डॅश डॅश आम्ही वाचलो. योग्य उभयान्वयी अव्यय निवडायचं या ठिकाणी. तर या ठिकाणी येणार आहे आम्ही हात धरला म्हणून आम्ही वाचलो. ऑप्शन डी येणार आहे. पूर्ण वाक्य बघा.
आम्ही हात धरला म्हणून आम्ही वाचलो. येथे म्हणून हा परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे, जे पहिल्या क्रियेचा म्हणजे हात धरणे याचा परिणाम काय दाखवतं? वाचणे. म्हणजे हात धरल्यामुळे ती वाचलीत हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे अपकर्ष. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32. लोक आपली स्तुती करोत किंवा नंदा हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे? हे वाक्य आहे विकल्पबोधकाचे. ऑप्शन ए बरोबर आहे. यावरील वाक्यामध्ये किंवा हा उभयान्वयी अव्ययाचा वापर करण्यात आलेला आहे, जे अव्यय दोन वाक्यांमधून किंवा शब्दांमधून एक पर्याय किंवा विकल्प दर्शवताना आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून याला आपण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. आता या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये काही उदाहरणे बघा त्याची. किंवा, अथवा, वा आणि की या शब्दांचा वापर केलेला आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी वरील वाक्यामध्ये किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे उदार. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश अव्यय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी उभयान्वयी अव्यय. या ठिकाणी व्याख्या बघा उभयान्वयी अव्ययाची. दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आता उभयान्वयी अव्ययाचं जे वाक्य असतं त्यामध्ये आणि, पण, किंवा, म्हणून, अथवा या शब्दांचा वापर असलेला आपल्याला पाहायला भेटतो. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35. अपेक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अपेक्षितच्या विरुद्धार्थी आहे अनपेक्षित. ऑप्शन बी बरोबर आहे अनपेक्षित. पुढचा प्रश्न क्रमांक 36. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅशचं उपवाक्य आहे. तर हे न्यूनत्व बोधकचं उपवाक्य आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. आता वरील वाक्यामध्ये पण या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे, जेव्हा दोन प्रधान वाक्य जोडताना दुसऱ्या वाक्यात पहिल्या वाक्यातील उणीव किंवा दोष किंवा कमतरता दर्शवली जाते, तेव्हा त्याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचं वाक्य म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, गड आला पण सिंह गेला. यामध्ये किल्ला जिंकल्याची आनंदाची गोष्ट असली तरीही सिंह गेला म्हणजेच कोण? तानाजी मालुसरे गेले याचं काय आहे? उणीव आहे किंवा दुःख आहे. तर हे काय या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? आनंद आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये दुःख आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन वाक्य जोडण्यासाठी पण या उभयान्वयी अव्ययाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे न्यूनत्वबोधक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर एकवचनी शब्द आहे तळे. ऑप्शन ए बरोबर आहे. बाकीचे जे आहेत ते अनेकवचनी आहेत आणि तळे हे काय एकवचनी आहे. तर तळेचं अनेकवचनी काय येणार आहे? तळी. मळे, डोळे, गोळे हे काय आहेत? अनेकवचनी आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 38. मुलांनो गोंगाट करू नका या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ते येणार आहे ऑप्शन ए आज्ञा. या वाक्यामध्ये मुलांना गोंगाट न करण्याची आज्ञा किंवा सूचना दिलेली आहे. व्याकरणात अशा प्रकारच्या वाक्यांना काय म्हटलं जातं? आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आज्ञा, हुकूम किंवा उपदेश दर्शवलेला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 39. गाव जळाला मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ द्यायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्यांवर कुरघोडी करणारेच सुखी असतात. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? तर तो आहे नाम. ऑप्शन डी बरोबर आहे. मुळात परंतु हा काय उभयान्वयी अव्ययाचा शब्द आहे, पण तरीही या वाक्यात त्याचा वापर एक शब्द किंवा नामासारखा म्हणून केलेला आहे. जेव्हा एखाद्या अव्ययाचा वापर नामासारखा केला जातो तेव्हा त्याला आपण नाम मानले जाते. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला याची PDF भेटेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.